आपण पाहिला पुढील कार्यक्रम आहे गवळण. आपणा पुढे सादर केले गणरायाचे आगमन गण 3 दैत्यांचा आतंक आपण शांतपणे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आता आपल्या समोर सादर करत आहोत नटखट गवळण. आता आपल्या समोर सादर करत आहोत नटखट गवळण. शृंगाराने नटलेली सोबत मावशीची कमाल पेंद्या सुदाम आणि वाकड्या यांची तुफान विनोदाची धमाल. वृक्षवल्लीमध्ये मयुराच्या नृत्यामध्ये रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी रमली श्रीकृष्ण राधेची. तर सादर करत आहोत लागला रे मोहना ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळत आलो रे. भीतीचे तोरण शापांचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळत आलो रे. भीतीचे तोरण शापांचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. दिल मनसी गावला तुला बदला तुझ्या माझे बना लवकरी देवनी रंगना. काय सांगू माझी रे वेदना. काय सांगू माझी रे वेदना. लागला रे मोहना. या समोरणीचा लागला रे मोहना. तो साऱ्या नासाद गावी तो साऱ्या नासाद गावी तो साऱ्या नासाद. महाराजी गंगेरी स्वराज लहरी गुप्त हवे दुसानाद आवाज करी नासाद गावी तो साऱ्या नासाद गावी तो साऱ्या नासाद गावी तो साऱ्या नासाद. आज भरुनी राहे वांगनादाचे चंद्र सूर्य तारांगणा शिव पार्वती करती प्रार्थना जश डोलतो निगुंजना. गाती राणी कोकिळ मोर करती दर्शना. गाती राणी कोकिळ मोर करती दर्शना. हो या समोरणीचा लागला रे मोहना. या समोरणीचा लागला रे मोहना. पहाटेचा कोमळा तो साद जना घाली. पहाटेचा कोमळा तो साद जना घाली. विरुद्ध झोपेत गाणी माझाली. विरुद्ध झोपेत गाणी माझाली. पहाटेचा कोमळा तो साद जना घाली. पहाटेचा कोमळा तो साद जना घाली. झोपेत गाणी माझाली. झोपेत गाणी माझाली. पहाटेचा कोमळा
घुमडा तो सागर लगावी पहाटेचा घुमडा तो सागर लगावी झोपेत आणि माझाली झोपेत आणि माझाली पहाटेचा घुमडा तो सागर लगावी पहाटेचा घुमडा तो सागर लगावी रवी किरणांची लाली पहाट सोनेरी जागली तव बिंदूने मोहरली मनी गुलाब लाजली मथुरेच्या बाजारी गवळ्याचा मी कोरी गवळ्याचा मी कोरी गवळ्याचा मी कोरी गवळ्याचा मी कोरी बोलते बोली
पोरी गवळ्याच्या मी पोरी गवळ्याच्या साऱ्या पोरी गवळ्याच्या मी 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 पोरी अगं काय ग हिरा, आपण साऱ्या पोरी मथुरे बाजार निघालो खऱ्या, पण काय ग तुला काय सांगितलं? अगं जाताना त्या मावशीला हाक मार म्हणून, पण ही मावशी राहिली तरी कुठे ग? हे बघ राजे, मी तिला केव्हाची हाक मारली आणि ती हो म्हणून ती काय बोलली, पण ती अजून आली नाही बघ. आता हिला करायचं काय ग? अगं ही म्हातारी अशीच करते बघ, आता उगत येईल नाही आपल्यासोबत भांडत बसेल बघ. नाहीतर काय, तिथंही नेहमीच झालंय. ते जाऊ दिस बघ, तू तिला आधी हाक म्हणता. बरं बाय हाक मारते बघ. लवकर मार. अगं मावशी, अगे मावशी, का ग पोरीनो? अगं मावशी राहिलीच कुठे ग? अगं आम्ही साऱ्या पोरी बाजारी जायला निघून आलो सुद्धा. खरंच की काय? अगं हो मावशी, पण तुझी वाट बघ, इथे थांबलोय, लवकर ये बघ. अगं राधे, तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारी चाललात. अगं राधे, आलत्यावटा गेल्यानंतर तुम्हाला या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? झालं मावशीचं? अगं मावशी हिराला सांगितलं होतं आणि तुला हाकी मारली, पण मावशी तेव्हा होतीच कुठे ग? अगं राधे, तुमच्या सोबत मला यावंच लागेल का? अगं मावशी यावं लागेल म्हणजे? अगं साऱ्या पोरीने माल तयार करून घेऊन आले सुद्धा, तो सारा फुकट जाईल बघ. अगं राधे, माझं बाल रडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. अगं मावशी बरं बाय, लवकर ये बघ, तुझी वाट बघत तिथे आम्ही थांबले बघ. राधे, थांबा तुम्ही, येते बघा तुमच्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. आत आली आत आली हवा म्हणून कडी लाविली दाराला. आत आली हवा म्हणून कडी लाविली दाराला. इकडून सुटलई वादळ पळघ्या रस्त्याला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला. आत आली हवा म्हणून घरी लागली दारा, आत आली हवा म्हणून घरी लागली दारा. इकडून सुटलई वादळ पळघ्या रस्त्याला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला. हो आत आली हवा म्हणून कडी लागली दाराला, आत आली हवा म्हणून कडी लागली दाराला. इकडून सुटलई वादळ पळघ्या रस्त्याला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला. कालपासून विचार होता माझा ताड्या बाजारी, ह्या तुनाचे भाग भरणी ठेवले मी माडीवरी, ठेवले मी माडीवरी, ठेवले मी माडीवरी. हो कालपासून विचार होता माझा ताड्या बाजारी, ह्या तुनाचे भाग भरणी ठेवले मी माडीवरी, ठेवले मी माडीवरी, ठेवले मी माडीवरी. तो नंदाचा काका दही दूध खाऊन, तो नंदाचा काका दही दूध खाऊन, आज त्याचं कारण सांगत होते यशोदेबाईला. म्हणून सुटलई वादळ पळघ्या रस्त्याला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला, बिगी बिगी येते विसंगतीला, गवळी मावशी जोडीला.
न्यायच्या. काय ग राधे, अगं ही राहिली तर कुठे मावशी? अगं ये राधा, अगं हिरा, अगं ये राधा. अगं ही मावशी आहे तरी कुठे ग? अगं केव्हाची हाक अगं मारली, ये हिरा. हार झालाय. हो ग, बघ जरा. हा मग आवाज तर येतोय बघ तिचा. अगं ही तसली उभी आहे. अगं मावशी ग मावशी, अगं ये राधा, अगं हे मावशी. अगं ये राधा. ये राधे. काय ग? अगं म्हातारी मावशी दिसून काय कड्यावर खाली पिली ढकलते की काय? अगं मावशी तसं नाही ग, लक्ष नव्हतं बघ. पण मावशी अगं यायला एवढा उशीर का ग केला? अगं तुझं लक्ष नव्हतं, मग होतं का कुठं तुझं लक्ष? अगं मावशी तुला शोधत होती बघ, तुझी हाक आली म्हणून इकडे तिकडे शोधत होती. कुठे राहिलीस होतीच कुठे ग? अगं मी आले तुझ्या हा केला बरोबर. मला एक सांग, काय ग मावशी? तुम्हाला काय घेऊन आलीस? ह्या आंब्याच्या झाडाखाली थांबते म्हणून अगं हित येऊन एवढी बोंबलत होते, कुठं आवाज दिलाच नाही म्हणून म्हटलं होतीस ग कुठं? अगं मावशी ह्या आंब्याच्या झाडाला कायऱ्या किती लागल्यात बघ. अगं त्याच पोरी आम्ही शोधत गेलो होतो बघ तिकडं. अगं राधे, ह्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या शोधायला गेली होती का ह्यांच्या बरोबर कैऱ्या काढायला अगे गेली मावशी होती? झालं इथं आलेला जेव्हा सुरू झालं की नाही. अगं आवाजाला आवाज दिला नाही म्हणून म्हटलं. बरोबर आहे. हॅलो, सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या कार्यक्रमात अहो नत्रमराव, अहो कुठं दिसणं की झालंय? अहो नत्रमराव, हाय. काय पडला अहो, आहे का? कुठं बघडता बरोबर वेळ अहो नीलराव, निलेशराव, एकदम छोटा आहे वय. बरं बाई ठीक आहे. अहो मला सांगा, तुम्ही हाय केवढं, बोलताय केवढं ना, प्रेम करताय केवढं? अहो निलेशराव, तुमचं असं नाव घेते ना की आजपर्यंत कुणी घेतलंही नाही आणि कुणी घेणारही नाही, असं नाव घेते. ऐका हा निलेशराव, ऐका. अहो निलेशराव, मंदिराच्या गाभाऱ्यात देवदेवतांना स्थान, मंदिराच्या गाभाऱ्यात देवदेवतांना स्थान, आणि निलेशरावांच्या मुळे माझ्या सौभाग्याला मान. हॅलो, तसेच सुजल खेडेकर धन्यवाद. अगं ये राधा, अगं मावशी यायला एवढा उशीर का ग केला? अगं राधे, तुझं काय घेतला डेरानं निघाली बाजारला, तसं माझं आहे वय. मग कसं आहे मावशी तुझं? अगं राधे, अगं 4-4 बाळ, त्यांचं धुणं पानं केल्याशिवाय कशी येऊ बाजारला? राधे 4-4 बाळा. अगं त्याच विचारात पडले बघ मी. अगं मावशी 2 वर्षापूर्वी आम्ही आलो तेव्हा 2च होती बघ. आता तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाली, म्हणजे प्रत्येक वर्षी एक आहे वाटतं. अगं ये राधे, अगं माझी मुलं आहेत ती सांगितली, त्याचं वर्णन कशाला करते मला सांग. आधी बाजारला काय घेतलं ते सांग. अगं मावशी ह्या पोरीनच विचार ना, साऱ्या पोरींनी वेगवेगळा माल घेतला बघ. अगं हो, पण आधी तू काय घेतलं ते सांग. अगं मावशी माझं काय मी घेतलंय बघ दूध. आई दूध घेतलंय? अगं हो मावशी. प्युअरच आहे ना? का गं मावशी चाकून बघतेस का? अगं राधे, एवढा ताजा तवाना माल घेतला, मी कशाला टाकून बघू? अगं मावशी विचारलंच म्हणून सांगते बघ. अगं का सांगितलं विचारलं तुला माहितीये? का गं? अगं तू घेतलेस ना दूध, म्हणजे दुधाचं माठ द्यायला, अगं हो ठीक आहे. त्याच्यावर पत्राचं घट्ट झाकण घालून घे म्हटलं. अगं का गं मावशी? अगं का ग काय, तुला ऐकायचंय? जरा इकडे ये. अगं हे बघ, अगं हे दिसली का तुला? हो गं मावशी. अगं यांची नजर त्या माठाकडेच आहे. काय सांगतेस मावशी? अगं हा, अगं ह्यांची नजर त्या माठाकडेच आहे, म्हणून म्हटलं पत्राला घट्ट झाकण घालून घे, नाही तर हे कधी येतील ना चाटून जाते, तुला बी घे कळायचं. मावशी. अगं हाय ते सांगितलं. बरं बाई तू म्हणतेस तर घेते बघ दाखव. अगं बाई घे लवकर नाही, हो जागेवर. अगं चंद्राबाई, काय ग? अगं कुठं चालली? अगं बाजारला. आया तू बी बाजारला जाते? अगं तू बी म्हणजे झालं चाललंय, मग जायला नको? अगं मग काय घेतलं बाजारला? ते सांगायला हवं बाई.
अगं त्याच्याशिवाय विक्री होणार कशी? आता आनंदनगर सांगितलं. अगं तू काय घेतलं ते सांग. बरं बाई मी सांगते. मी काय घेणार? मी घेतला खावा आणि नेसले बघा चालू नावा. म्हणजे नवऱ्याने घेतलाय ना? विचारायला येते चल. नाही आता हल्ली चालतं म्हणून म्हटलं. काय चालतं? घरचा एक नाही भारचा एक. त्यातले नाही का माझे? नाही तर तू काहीतरी आपलं उगा. काय ते सांगितलं नवऱ्यानंच घेतलाय असू दे, असू ना? दे. बरं बाई ठीक आहे. आलेत ना नवऱ्याने घेतलेला शाळू नावा. नाहीतर काय. मग घे बाई चल. चल. अगं कमी बाई काय गं मावशी? जरा कमी हळवा. अगं काय मावशी? अगं माठ नाही तर इथंच पडायचं. मला एक सांग एवढा सुंदर करून म्हातारा बाजाराला चाललीस मग काय घेतलंय? अगं मावशी मी घेतलं दही. अगं दही घेतलंय? अगं हो. मग त्याच्या विधून का कुठून आणले? अगं विडल ते होते माझ्याकडे. मी तुझ्याकडे होतं का शेजारच्याकडे गेली होती? आता असू दे कुठून तरी आणलेत ना. बरं बाई ठीक आहे. काय तर दही घुसून घ्यायचं घे ना चल. आता काही खरं नाही बाळ. सुस्वागतम. आपल्या समोर राजा. अहो राजाराव तिकडं आहे वय. अहो आता ऐका हा. अहो सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीत. अहो सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीत आणि राजाराव इकडं तिकडं न जाता येऊन झोपले मावशीच्या कुशीत. हॅलो. तसेच बाब्या बैलाचे मालक. अहो गणेशराव इकडे आहेत वय म्हणजे मागून बघतायत. बरं बाई ठीक आहे. अहो गणेशराव अहो नजरेला नजर लावून खुणवलत ना मला. अहो नजरेला नजर लावून खुणवलत ना मला. मग लाजताय कशाला? अहो आय लव्ह यू म्हणून प्रपोज करते तुम्हाला. मग विचार करताय कशाला? अहो प्रेम करताय ना माझ्यावर. अहो प्रेम करताय ना माझ्यावर. मग त्या शेजारणीकडे बघताय कशाला? अहो मर्दासारखे मर्द तुम्ही लढून बघा त्या किल्ल्यावर. अहो मर्दासारखे मर्द तुम्ही लढून बघा त्या किल्ल्यावर. आणि गणेशराव आज माझ्या नावाला तुमचं नाव जोडते याच रंगमंचावर. अग ये पोरी. काय गं मावशी? अग कुठं चालली? बाजाराला. म्हणजे तू बी बाजारला जाते? हो गं मावशी. अगं मग काय घेतलं? मी घेतलं लोणी. आई लोणी घेतलंय? हो. अगं हाय कुठं? अगं यासाठी घे. काय गं मावशी? अगं एवढा मोठा लोण्याचा गोळा आणला आणि हिथं तिथं ठेवून दिलाय. अगं काय हो जरा इकडे ये. हे बघ. अगं ह्यांना तर खालून दिसतच नाही पण हे वरचं बघ. हा अगं त्यांची नजर त्या लोण्याच्या गोळ्याकडेच आहे बघ जरा. त्यांच्या नजरेला नजर बी लावू नका. लय डेंजर आहे बघ जरा. नुसतं वाढलेलं मध्ये फुगलेलं ना खाली सुकलेलं. अगं हा अगं त्यांच्या नजरेला नजर लावू नगस. लपून पळू नको. खरंच सांगते त्यांचं नाव ऐकून माझे झाले इकडे पात्र. तुला काय सांगते? अगं हा त्यांच्या नजरेला नजर लावलीच ना तर बघता बघता तुझं पाणी करून टाकते. सांगते लोण्याचा गोळा घे बाई चल थेट बाजारला. जा बाई पळ लवकर. अगं ये रे. ही बघा लास्ट नंबर पोरगी आहे पप्पी. अगं हाय ते सांगितलं. तो पण नाव सांगितलं इथं पप्पी. येताना घेऊन आलेस ना? हो गं. मयांना देऊन टाक. अगं आता दिलीच बघ त्यांना. कोणाला? बघ. अगं ते भेटले कधी ना त्यांना पप्पी दिलीस कधी? अगं आता झाली ते पाठी. म्हणजे असं ते आहे होय. तुमच्या हातची मला दाखव जरा. हे करतो का इथं? कोण आहे सागर? अगं मला एक सांग आता तुला भेटले हो पण गं. मी जेव्हा आले ना तेव्हा ते गेटवर होते. ती दुसरीच कोणतरी होती तिकडं आणि तू बोलते मी पप्पी दिली. काय पोरगी आहे बाजारला काय घेतले ते सांग. तूप घेतले बघ. म्हणजे तू पण तूप घेतलंय? हो गं. नीट त्या डेरा भरून घेतलायस ना तू बाबा. हो गं.
ना मग चल. अगं ये राधा. काय ग मावशी? अगं जाऊया बाजारला की. अगं मावशी पाहिलंच नाही, आज आपल्यासोबत नवीन माणूस आले बघ. अगं हे नवीन माणूस. अगं मावशी काय सांगणार, बाजार यायला रडत होती बघ, घेऊनच आली मग. अगं हाय केवढी ना त्या बाजारला जाणार कुठे मला सांग. जाणार म्हणजे काय, उचलून घेशील ना तू? अगं ये. अगं हिला चावरू का माझं माठ चावरू? विचार की तिला काय घेतलंय. काय ग छोटे राधा, काय घेतलं बाजारला? म्हणजे तूच घेतलं होय? अगं घे बाई आणि चल माझ्यासोबत बाजारला. अगं हे राधा, अगं चला की आता. हे मावशी तुझं बरं आहे, आम्हा साऱ्या पोरींना विचारलं. आणि मावशी तू एवढे 2-2 मोठे माठ भरून आणले, त्या माठात माल तरी कोणता आहे का? अगं ये राधे. अगं माझ्या 2-2 माठावर यांची नजर गेली तर गेली ना तुझी बी. अगं जाईल नाही ते काय, ते माठ आहेत केवढे बघ. अगं ये चंद्रा. काय ग? अगं ते माठ कशासाठी आणले माहितीये का? कशासाठी? खास यांच्यासाठी. मग त्यांना देणार अगं ही लहान करून मंडळी तुला दिसतात का? अगं त्याच्यावरच आहेत सगळे. म्हणजे त्याच्यावरच आहे. म्हणजे त्याच माठावर लहानाची मोठी झाली. असं होय. म्हणून बाजारला एक माल आणलाय. पण तो कोणता? म्हणजे तो बी सांगायला पाहिजे. बघ राधी, आता ती म्हणजे सांगायला लागेल काय? मावशी सांगू म्हणते का? आम्हाला विचारलंच ना, आता तू काय घेतलंस ते आम्हाला सांग की. अगं ऐकायचंय तुम्हाला? ऐकायचंय का? अगं मग काय? हो गं, बोल. अगं मग या अशी पुढं सांगू. काय गं? बाजारला पर्सनल माल घेतलाय तो. कोणता ग मावशी? अगं 21ला. 21ला? काय ग राधी? विचारात पहिले. 21ला म्हणजे काय असं घेतलंय? अगं सांग ते जरा दमानं घे. हे लवकर घे. एवढे का तुला गाई लागले? अगं उशीर होतोय. अगं हो, जरा इकडे. काय घेतलं माहितीये? 21 लांब 2 बटर रुंद. अगं लाल बडक माल कडक, पोरीनं जरा दाबून बघ. अगं मावशी, अगं आम्हाला दाबायला का काय ग? इकडे काय बी दाबायला सांगत नाही. अगं काय घेतलंय माहितीये? काय मावशी? अगं रताळ घेतले. रताळ. मावशी रताळ? पण मावशी तुझं रताळ आहे तरी कुठं का? अगं ये. रताळे काय इकडे आहे वय? काय पोरगी. अगं एवढा मोठा मळा लावलाय, त्याच्यात गेली फलीने सजलेला मला केवढा आहे बघ, त्याच्यात लावले तर रताळे. काय मावशी, हा मला तुझा आहे का ग? हो आता मला माझच आहे. म्हणजे अगदी तो शेवटपर्यंत. अगं शेवटपर्यंत. काय ग मावशी, अगं तुझी रताळी इकडे जा आणि इकडे बारीक अशी का ग? बघा. अगं रताळ्याच्या मळ्यात गेलीस कधी ना जाणने बारीक शोधलीस कधी? अगं मावशी तुझी रताळी एवढी मोठी झाली वरती आलेच बघ. काय झालं माहितीये का? अगं पाण्याचा जरा तिकडून इकडे आलाय ना, तो इथंच थांबलाय म्हणून मोठी रताळी झाली. आणि त्यांच्या मुदातलं पाणी सगळं जाऊन माती झुकून गेली म्हणून रताळी सगळी वरती आली. असं काय मावशी? हा. मग मावशी तुझी रताळी घेणे चल बघ बाजारी. म्हणजे थोडा हातभार लावाल का? थांबली. अगं मावशी हा अवघड मथुरेचा घाट आहे बघ, जाताना आपण गाणी म्हणत गुणगुणत जाऊया म्हटलं. असं म्हणते. अगं मग चला तर एखादी गाणं म्हणू. काय गं बाई? चला. हो जाऊ चला ग मथुरे बाजारी. हो जाऊ चला ग मथुरे बाजारी. दह्या दुधाचे मागे घेऊन शिरी. हो दह्या दुधाचे माठ घेऊन शिरी. जाऊ ग 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 जाऊ ग. दह्या दुधाचे माठ घेऊन शिरी. हो दह्या दुधाचे माठ घेऊन शिरी. हो दह्या दुधाचे माठ घेऊन शिरी.
जाऊ ग जाऊ ग जाऊ ग जाऊ ग जाऊ ग दया दुधाचे पाने घेऊन येशे रे ओ दया दुधाचे पाने घेऊन येशे रे ओ रवी आला ग माथ्यावरी पाऊल टाका मी सावरा टाका गरी रवी आला ग माथ्यावरी पाऊल टाका मी सावरा टाका गरी अवघड घाट ओढील माग अवघड घाट ओढील माग गंगाचा तो गिरधारी जाऊ ग 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 दया दुधाचे मागे घेऊन येशे रे ओ दया दुधाचे मागे घेऊन येशे रे जाऊ चला ग मथुरे बाजारी जाऊ चला ग मथुरे बाजारी दया दुधाचे मागे घेऊन येशे रे ओ दया दुधाचे मागे घेऊन येशे रे ओ दया दुधाचे मागे घेऊन येशे रे हॅलो सुस्वागतम. पाऊस धारा अष्टमीचा त्या धारा झिम झिम पाऊस धारा अष्टमीचा त्या धारा बंदी शाळेत मी जन्मलो कंसाच्या संहारा जन्मलो मी देवाच्या पोटी वाढलो ते यमुनेच्या काठी जन्मलो मी देवाच्या पोटी वाढलो ते यमुनेच्या काठी झिम पाऊस धारा अष्टमीचा त्या धारा झिम झिम पाऊस धारा अष्टमीचा त्या धारा बंदी शाळेत मी जन्मलो कंसाच्या संहारा जन्मलो मी देवाच्या पोटी
मथुरच्या बाजारात चालले आहेत त्यांना अटक केली पाहिजे ही कामगिरी मी न करता माझ्या संगतीचे पेंडे सुद्धा यांच्या सोपली पाहिजे एकदम त्यांना हाका मारतो सुद्धा आलो देवा आलो चला जाऊ रे घेऊन गाई वासर 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 अरे खायाला कांदाची भाकर कांद्यावर घेऊन घोंगड खायाला कांदाची भाकर कांद्यावर घेऊन घोंगड चला जाऊ रे घेऊन गाई वासर चला जाऊ रे घेऊन गाई वासर जाऊ हिरव्या काळावर खेळून दुपडीचा खेळ जाऊ हिरव्या काळावर खेळून दुपडीचा अरे हात मारलीच्या देवानं जाऊ भेटायला ग बघीन हात मारलीच्या देवानं जाऊ भेटायला ग बघीन घेऊन गाई वासर चला जाऊ रे घेऊन गाई वासर रे पेंड्या अरे सुदामा काय रे काय म्हणतोस तू आवाज ऐकली आवाज ऐकली मी तू पुढे मी पाठवून असं आपण पळत आलो बघ इथपर्यंत आवाज ती कोणाची अरे देवबापांची देव बापांची मग अरे केस मोठे वाढले म्हणून काय झालं ऐकायला आलं मला ऐकायला आलं तुला? अरे पण देव बाप्पा आहेत तरी कुठं देव पप्पा देव अरे बघ अरे हो चल आपण त्यांना शरण जाऊया आशीर्वाद असो देव पप्पा आम्हाला एक बोलवण्याचं कारण तरी कोणता 16,360 गोपिकांचा मेळा आठ माठ करून मथुरच्या बाजारात चालले आहेत त्यांना अटक केली पाहिजे ही कामगिरी मी न करता तुमच्या सोबत आहे काही हरकत नाही या तुम्ही या तुम्ही काय सांगितलं देव काय सांगितलं नाही काय सांगितलं रे 16 17 360 हा गोपिकांचा मेळा हा मेला अरे जमून हा 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 एकत्र एकत्र जमून थाट माठ शृंगार करून कुठे चालले गवळणी मथुरीच्या बाजारी चालले तो ते जाऊन देत ना जाऊ दे हा, मग काय जाऊन दे अरे देवांचा हुकुम आहे अरे हो मग गवलेनी बाजार सर गेल्या ना देव बाबा आपल्याला देणार नाही काय हो मग? काही दिवस आपल्याला देणार नाही मग आपल्याला हे कामगिरी करायलाच पाहिजे हा मग आपलं तू करणार ना हा मला सांगितलं म्हणून मीच करणार काय मी आहे ना जोडीला असं म्हण मग तुला जमेल काय मला झेपणार नाही तुला जपणार नाही शट. मला जमणार नाही मग करणार कोण करणार कोण म्हणजे देव बाप्पाने सांगितले काम करायला नको मग मग अरे तुला जमणार नाही मला झेपणार नाही मग करणार कोण अरे हो आता माझ्या लक्षात आले हो हो आपला बोबड्या बोबड्या. बोबड्या का नातवाडा हा तो कसं का असं नाही येऊन दे त्याला हात मार लवकर ते आतमध्ये हो मग नक्की कुठे आहे तो आधी अरे हसेल आता कुठेतरी नदी बिदीवर असं नाही तो आता आंबे झालेत ना आंब्यावर गेलाय का आंब्यावर गेलाय ना रे अरे गाई बोलवा तिकडे गेला असं आंब्याखाली कुठे आता गुरं घेऊन गेलाय हा. बरोबर हात मारू मग नक्की अरे बाबड्या काय मला तर जवळ नाही कुठे कधी नाही आज. अरे बाबड्या पहिल्या आकार हाक नाही दिला नाही. अरे दुसऱ्या आकार हाक दिला मग अरे आहेस तर कुठे अरे तपिलाला देऊ बोलत्या मानावर आलो बघ वरच्या वर वर कपिलाला पिला काय हा कपिला म्हणजे गाय गाय, रे गाय, हा. होय अरे ती आधी राहून दे आधी तू इकडे ये अरे तथ्याला ना तथ्याला अरे आधी इकडे ये आल्यावर तो सांगतो काय ते आता म्हणतो आलो आलो हा आलो, आलो, लवकर ये. आले आले आली ताना कथा येऊ
आता येऊ गल्या कुंजवना मी बोलतो धनी बोबला काय फुला रंग जगला मी बोलतो धनी बोबला काय फुला रंग जगला अरे आलो नी आली गाना कसा येऊ गड्या कुंजवना अरे आलो नी आली गाना कसा येऊ गड्या कुंजवना मी बोलतो धनी बोबला नाही फुला रंग जगला मी बोलतो धनी बोबला नाही फुला रंग जगला देवा बताती हरी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी देवा बताती हरी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी तो वादवी तुम्ही हात कशा मारली मिलादाची वाट घालली तुम्ही हात कशा मारली मिलादाची वाट घालली तुम्ही हात कशा मारली विरागाची वाट धरली तुम्ही हात कशा मारली विरागाची वाट धरली आले आलोली आली काना कसा येऊ गल्या कुंजवला आले आलेली आली काना कसा येऊ गल्या कुंजवला बोलतो दारी बोबडा नाही बोला संग जगडा बोलतो दारी बोबडा नाही बोला संग जगडा असं काय करतो अरे तू हाक मारला तोच तो मग कपिलाला घेऊन गेलेला वरच्या आलावर वरच्या आलावर का मालावर आता बोलता एक काय तर सांग अरे मालावर हा गाई चढवा गेला होय. मला सांग हा काय रे काय रे बुबड्या आता दिन नुसतं काढला ना बबड्या नक्की गाईच काय घेऊन रे एक गाईच घेऊन गेला होता ना गाईच घेऊन गेला होतास ना रे गाईच घेऊन गेलो होतो. मग हे काय अली तू माझं सिक्रेट हा सिक्रेट आहे होय सिक्रेट बरं बाबा तुझं सिक्रेट राहू दे सिक्रेट कशी रे हा? काय बोलतो काय या अरे त्याची जन्मता जीप कापून टाकलेली आहे बघ तुम्ही आयशी होय मग आता होय होय, या मस्ती करायच्या ना मग जीपच कापून टाकला पण त्या सिक्रेट वर काय लिहिलंय माहितीये का हा, आता नंतर बघू सिक्रेट आहे ना त्याचं तेव्हा नंतर माहितीये काय हे बोबड्या हे तुझं नाक कशाने रे सुचलं आता तुझ्या नाकावर गेला या अरे काय सांगू याला सिक्रेट दिसलं मला काय नाक सांगू? दिसलं सांग त्याला काय तर अरे कसं सांगू तुला अरे कसं पण सांग अरे सांगतोय ना हा. सांग लवकर काय तर हा, काय जवळ ये. काय झालं अरे आमच्या शेजारची शेजारची? कोण ती थकू काय थकू काय ती अरे त्याच्या शेजारची इथं कुठं काय असेल म्हणतो ती थकू ती नव्हं. मग? शेजारची हा, सखू. शेजारची हा ती आणि मी बोलत होतो हा. बोलत होतो हा बोलत होता पुढे काय आलं तेव्हा आमच्या बायकोन बघितलं हा. आमच्या म्हणजे तुझ्या बायको अरे माझ्या तुझ्या बायको माझ्या बायको आमच्या बायको म्हणजे माझ्या बायकोन बघितलं हा मग पुढे आली नुसती तना आली तना अरे तना तना आली की तना तना हा, आली. पुढे मी म्हणते कशी ती तत्वी काय बोलत होती तत्वी सखी. हा अरे म्हणजे ती सखू हा हा आता माझं तिकलंच मिळला ते अंगू असं होय होय मग आता पुढे मी म्हटलं नाही सांगणार नाही सांगणार बरोबर अरे तिला आला लाभ राग. बायकोला हा. ती गेली तना तू गोट्यात गेली होय आता कशाला गेली ती गोट्यात अरे तिला आला लाग त्या गली गोट्यात अरे तिनं बैलाच्या दादी गायला मारला आणि गायच्या जाग्यावर गायला मारला. आणि मग मला हात नाही मला माहित नाही हा. मी हकाली गेलो तना गेली ना मी हकाली गेलो हा. गोट्यात गोट्यात. हलोकात न कालवत गेला उडूक आलाय दूध काढायला हा. 5-6 वाजता जावं लागतं रे कालवतनं. बरोबर. लावलं लावलं भांडं. आणि आता हात घातला उदूक आला अरे बसली की नाही ठणकन
पुढे तेव्हा हा आता हा रुकलं ऐकी पाच कापून कणकण बसली माझ्या काय कोण गाय निघता ना समजलं ना आणली बॅटली अरे बघतो ना काय गाय त्या जागी बैल नशीब जेव्हा बैलाला मारला लाग तेव्हा सुटलं येतो ना झालं तुझं झालं तुला आम्ही कशा बोललो माहितीये काय ह्याच्यावर सांगतोय ना जरा सहस्र गवळली हा अरे अरे हटलं ना मग सटलो आज मात करून मग तू तुझ्या बाजारी चालले आपल्या श्रीकृष्ण देवाने आपले कामगिरी सांगितले काय सांगितलं त्यांना बाजारी जाऊ द्यायचं नाही त्यांना हजारी जाऊ द्यायचं नाही बाजारी त्यांना जाऊ द्यायचं नाही त्यांच्या डोक्यावर जाई तो स्मार्ट आहे ना अरे हा गोलीला द्यायचं अरे हा माझा डोक्या आलाय गोट्याला काय सांगतो काय आलो गोट्या पण थांब चला थांब सगळं आवड लई गरमी वाढली ताक पण आवड दूध पण आवड तुम्हाला आवड दोन्ही पण आवड हा म्हणजे काय गवळून बघत ना हा आपण गवळून ये रात्रीला विचारून ये आधीला कुठून जाणार कुठे राधेला विचारा राधेला ऐकला चौकात चौकात राधे डोला माली तुम्ही आलेले उठून नाही कुठं पाहिजे का तुला तुम्ही मुलाकी पाहिजे काय तुम्हाला सगळं पाहिजे दूध पाहिजे का लवकर गेले भरपूर आम्हाला पण गरमी रे हात तुला केलं दही दूध नव दिला नी तर तुझ्या हातावर गवल्यानी तुटल्या डोक्यावर नव सांगतोय आता सांगतोय पोलींची ठाणी जाती कोण आहे मावशी हा लता प्रतिबंध आहे हा लता प्रतिबंध देवाचा जाऊ दे ना हा लता बंद आहे हा रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ हॅलो सुस्वागतम मावशीला नाव घ्यायचं आहे प्रितेश अहो प्रितेशराव हे तायवय असू दे अहो प्रितेशराव ऐका हा अहो तुमचं लग्न झालं तेव्हा ना तुमची बायको म्हणजे
जणू काय परी. तुमचं लग्न झालं तेव्हा तुमची बायको म्हणजे जणू काय परी. अहो प्रितेशराव, रंगमंचा जवळ आल्यावर कसं वाटतंय? बायकोपेक्षा मावशीच बरी. सुमित गायकर भारतीय रेल्वेचे मालक. अहो सुमितराव, अहो पिंपळाच्या पारावर बसून पियत होते फंटा. अहो पिंपळाच्या पारावर बसून पियत होते फंटा आणि सुमितराव मावशीला बघून त्या गणपतीच्या मंदिरात बसून हलवत होते घंटा. तसेच ओमकार. अहो ओमकारराव, तुमच्या माझ्या लग्नाला होता भाव्या डीजेवाला. तुमच्या माझ्या लग्नाला होता भाव्या डीजेवाला. अहो मावशीचं प्यार करेगा तो झुकेगा नाही साला. अरे गोबड्या, तुला चान्स नाही हं? तुला चान्स नाही असं मावशी. अरे या पोरी चालून चालून दमल्यात बघ जरा. शाळा काढती तू जाऊ नको पुढे, तुझी शाळा काढी. अरे अभय, हे सिक्रेट आहे. अभय ह्या सिगरेट हा. काय सिगरेट? सिक्रेट त्याचे नाव काय माहितीये का? मावशी. दादा मावशीलाच बघू दे. अरे गोबड्या, सगळ्या पोरी बसल्यात त्या बघून ये. जा बघून ये, जा बघून ये. शेवटच्या टोकापर्यंत जा. बसल्यात काय? तुला फुलवते. हे बघ. बघ तुला अरे फुलव. हा? अरे या थगल्या हगल्या. काय? अरे बसल्यात हसल्यात ना मग. हे तिची शानी जनते बघ जा, ती बसली नाही. ती बसली नाही, बघून ये. बरोबर, सगळ्या पोरी बसल्या. सगळ्या बातम्या. हॅलो, सागर गायकर. सागर. अहो सागरराव, अहो जन्म दिला मातेने सांभाळ केला पित्याने. जन्म दिला मातेने सांभाळ केला पित्याने आणि सागररावांचं नाव घेते सौभाग्यवती या नात्याने. सगळी आता सौभाग्यवती पण झाली. मावशीला सगळ्या बातल्या. तू का नाही हसत? काय? अरे ही का नाही हसत? बस विचार, ते मग बघते. अरे बसली काय आणि हिथं उभे काय? हिथं तर आहे ना. इथंच आहे ना. इथंच आहे ना. बसली काय, उभी काय, इथंच आहे ना. मग बाकीची कामात कधी करते विचार तिला. मावते बसत नाही. लाजू नको ना तू. मावते तू सगळी काम उभी आणि बसत नाही म्हणून विचारलं. आता थांब. अरे का? सगळी काम उभी आणि त्यातली आरती तू करशील? अरे बापड्या, अगदी तू गलती. आम्ही कशी करणार? आम्ही कशी करणार? तू बसत नाही म्हणून विचार दिलं. तू बसत नाही म्हणून विचारली ना. अरे मग सांगते की. आता काय सांगणार मी? अरे तू पण थोडीशी आरती उभी आणि कर की. चलू हा? आता चालतो. चालेल अरे काय सांगितलं? उभ्यानी म्हणजे कर. माझे कामाला थोडासा हात भरला म्हणून. आता हातभार मदत कर म्हणते. काय चलू? मग तिला सांग आता तू पण बस. काय पण कर तू बस. मला एक तुटला. काय? पावतीचं. काय तुझं? काय तुटलं तुझं? मग काय तर बोल. बोल 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 काय तर. पावती. अरे हे आणखी काय मग काय वेगळं? बोल. फूल. 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 बाई बोल देऊन खुश करतोय. हा, खुश कर. आली का आली? तू सांग तू सांग. त्यांचं होऊन देत. याला हाय म्हणतात. आता मावशीला इतिहास काय आहे? याला काय म्हणतात? अरे त्या मावती मागता बो बो म्हणतात ना. आम्हाला काय माहिती? आता ते बायकांना तर बायकांनाच माहिती. बो. बो काय? बो बो. मावते हे घे. काय तू द्या. बो. काय म्हणाला? बो मध्ये बो मध्ये बो मध्ये. हा पाठीमाग आहे ना, तर बो आहे ना. त्याच्या बेल्या घाल की. घाल म्हणते. घाल म्हणते. घाल 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 पोत्या. घाल घाल. काय कर? हा तबा. लय काम. मावते, अरे आता काय राहिलं? याला हाय म्हणतात.
कानातले कानातले काय म्हणतात अरे हे घातली बुगडी की बुगली हा, ते कानात घातली बुगली बोत्यात घातलं फूल बो 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 त्यात घातलं फूल मावती नेतलं नवाली लुगलं अरे मावती तुझ्या प्रेमात का उगलं आता झेपतला पुढं एवढं झालं तर झालं मावशी, तू पण अरे हे मला एक सांग, तू इथं कशासाठी आलाय? अरे तुझं देवान ते हुकुम आहे बाजार जायचं नाही म्हणून तुझा विषय कुठं आहे? लक्ष्य तुला बसवायचं आहे पण तू बसत नाही म्हणून लक्ष्य तिकडं गेला आता बघितलं तर उघडा दिसलं एवढं ते ना तू द्यासाठी बस त्याच्या हृदयात एवढं नाव कोरलं पण नाव आहे अरे मग आता काय? मावती आता बघ तू आता ते मावती ऐकणार नाही तिला आता आपण काय करायमध्ये बसवायचं एवढं तू मावशीचं नाव कोरलं एखादं नाव तरी घ्यायला सांग मावशीला ते माझं आई म्हणजे तुझं बी नाव घे. मी घेतलं ना सगळ्यांची घेतली. असं म्हणते गेलं पुढे ये की. तुला अरे दाखवलं अरे चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी, चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी आणि फाकड्या. अरे तुझं नाव घेते 7 जन्मासाठी. जन्मासाठी घेतलं नाही अरे वा आता राहून दे मावतीला सांग आता तुला बसवायला लागणार तुला बसवायला लागणारच तुला आता बसवायला लागणारच आता माझा तुझा घे गाणं. देवांना सांगूया आपण अडवलीला राजेशी पुढे
काळीसकडून आणि जाण्याकडे. अरे काना, आम्ही सारे आलेल्या गोकुळातून आणि जायच्या मथुरेला. मथुरेचा वाट बंद आहे. म्हणजे काना, त्या पेंदे आणि सुदामांना आपणच पाठवलं होतं आमचा साऱ्यांचा मार्ग अडवण्यासाठी. हो का राधे? अगं मावशी, काय ग राधे? अगं कानानेच पाठवलं होतं बघ त्या पेंदे आणि सुदामांना आपला मार्ग अडवण्यासाठी. अगं राधे, आता ग काय करायचं? अगं मावशी, याच्या मागे कानाचं काहीतरी नियोजन असणार बघ. मी काय म्हणते, आपण सारा माल घेऊन गोकुळात परत जाऊया बघ. असं म्हणते? अगं ये पोरीनो, काय ग? अगं आपला माल घेऊन चला गोकुळात परत. असं म्हणते चल चल. नको अडवू रे, हो नको अडवू रे, तू श्रीहरी नको अडवू रे, तू श्रीहरी मला जाऊ दे रे माझ्या घरी, मला जाऊ दे रे माझ्या घरी, मला जाऊ दे रे माझ्या घरी. नको अडवू रे, नको अडवू रे, तू श्रीहरी नको अडवू रे, तू श्रीहरी. हो देवा माझा तुझ्यासाठी झाला, मीच तुझी राधा ऐक नंदलाला. प्रीत माझी, प्रीत माझी तुझ्यावरी, प्रीत माझी तुझ्यावरी. हो तुझ्या बासरीचा सूर काढी गेला, हरपले देह भागा विसरा पडला. हात जोडी